नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज पंचायत समिती समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील भीमसैनिकांचे जोरदार आंदोलन. मिरज येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीवरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक तसेच सभागृहाला देण्यात आलेले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांसह विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा सन्मान कायम ठेवून पूर्ववत फलक लावण्यात यावा अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात विविध सामाजिक संघटना, सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंचायत समितीच्या सभापती स्नेहलताई मोरे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. तर यावेळी आंदोलक व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांबरोबर जोरदार वाद झाला. तर आंदोलनस्थळी अधिकारी येऊन हसल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या दिशेने चपला फेकल्या व त्यांच्या दिशेने उद्रेक करत संताप व्यक्त केला. आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आंदोलक व प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली. यावेळी प्रशासनाच्या बेजबाबदार भूमिकेबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल प्रशासनाने जाहीर माफी मागितली. बैठकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. दोन्ही मान्यवरांच्या नावांचे फलक पूर्ववत संबंधित ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले. तर या निर्णयामुळे समस्त आंबेडकरी आंदोलनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि या लढ्याला यश मिळाले. या आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर. पंचायत समितीच्या जातीवादी प्रशासनानं आणि जिल्हा परिषदेचा जातीवादी शो विशाल नरवडे यांनी संगनमत करून ते नाव 31 तारखेला रात्री 12च्या नंतर काढून टाकल्याच्या निषेधार्थ काल पण त्याच्यावरती निषेध झाला, परवा दिवशी पण निषेध झाला आणि आज शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं व इमारतीला, प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी व ज्या पंचायत समितीच्या प्रशासनानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव काढलं व सभागृहामध्ये छत्रपती संभाजीराजांचं नाव काढलं, ते नेमकं कशासाठी काढलं, का काढलं, त्या नावांच्यामुळं मिरज तालुक्यामध्ये काय कायदा सुव्यवस्था बिघडला होता का, नेमकं त्या नावाला विरोध कोणाचा होता. तिथं प्रशासक राज संपलेला असताना, तिथं लोकप्रतिनिधी असताना, प्रभारी सभापती आहेत, सदस्य आहेत पंचायत समितीचे, मग कुणाची परवानगी घेऊन आपण हे नाव काढलं गेलं, याची चौकशी झाली पाहिजे. या नावांच्यामुळं प्रशासनाला नेमकी कुठली अडचण निर्माण झाली होती तो प्रशासनानं खुलासा केला पाहिजे. सभापती असतील, सर्व सदस्य असतील, यांच्यासोबत याबाबत विशेष सभा वगैरे काही झाली होती का, त्याचा काय ठराव झालेला होता का, या नावांच्यामुळे ते निर्माण झाल्या किंवा दोन समाजामध्ये कुठल्या ते निर्माण झाल्या किंवा अन्य कुणाला या नावांच्यामुळे कुणाचं मनं दुखावली गेलीत का, असं काय प्रशासनाकडे नेमकं कारण गेलं होतं. प्रशासनाला एवढी काय घाई झाली होती आणि गडबड झाली होती की रात्री 12 वाजता तुम्ही ती नावं काढून टाकला, याचं उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे. तिथं आज सगळ्यात महत्त्वाचा विषय की सभागृह आहे पंचायत समितीचं, लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, लोकप्रतिनिधीने कायदा करायचा आहे, लोकप्रतिनिधीने ठराव करायचा आहे आणि त्यानंतर पुढील दिशा आणि कशा ठरवायला पाहिजे प्रशासनानं. प्रशासनाचा जो प्रमुख आहे BDO साहेबते, तो फक्त सचिवाचं काम करतोय, कारकुनाचं काम करतोय, त्यानं ती विसरला आहे आणि तो मिरज पंचायतीचा मालक झाला आहे आणि त्यामुळं
मालकाची हवा त्याच्या डोक्यात गेल्यामुळं हा प्रकार त्यांनी केलेला आहे जातीय द्वेषभावनेतून. ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजांचं नाव 11 तारखेला 11/7/2026 संभाजीराजांचं नाव दिलं. नाव कोणी दिलं? राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरजेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे, सदाभाऊ खोत, जो जिल्हा परिषदेचा सीओ आहे विशाल नरवाडे, फोटो बघा तुम्ही, विशाल नरवाडे असतील, जिल्हा परिषदेचे सगळे अधिकारी असतील, पंचायत समितीचा हा व्हिडिओ त्यांनी संभाजी महाराजांचं नाव दिलेलं होतं, त्याचं उद्घाटन त्यांनी केलं. मग ज्या आता व्हिडिओचं म्हणणं आहे की 2000चा शासन निर्णय जो दिला आहे त्या शासन निर्णयाच्या आधारावर ही नावं काढली गेल्यात. पण त्यावेळेला तुम्हाला शासन निर्णय माहीत नव्हता काय? जयकुमार गोरेंना हा शासन निर्णय माहीत नव्हता काय? जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेंना हा शासन निर्णय माहीत नव्हता काय? त्यांना जर शासन निर्णय माहीत नसेल, जो IAS अधिकारी आहे विशाल नरवाडे, बरोबर आहे, जो जिल्हा परिषदेचा प्रमुख आहे, त्याला हा शासन निर्णय माहीत नव्हता काय? आणि जो व्हिडिओ ज्या शासन निर्णयाच्या आधारावरही काढलं म्हणून सांगतोय त्याला शासन निर्णय माहीत नव्हता. 11 तारखेला संभाजीराजांचं नाव लावताय पण तुम्ही आणि काढताय पण तुम्ही. मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी